गंगापूरची ही तपोभूमी आहे समर्थ लहानूजी बाबांची. इथेच त्यांचे शिष्य रघुनाथ बाबा यांचं सुद्धा मंदिर आहे आणि अलीकडेच एक सभागृह सुद्धा इथे बांधण्यात आलेलं आहे. आपल्याला जायचं आहे. बाबांनी ज्या डोहामध्ये तपसाधना केली, डोहाच्या कपारीत, त्या भागाकडे आपण चाललेलो आहोत. आपल्यासोबत नेवारे दादा आहेत. आता रस्ता थोडासा व्यवस्थित राहिलेला नाही, परंतु आपल्याला ते ठिकाण शोधायचं आहे. थोडंसं धोकादायक असं ठिकाण आहे. कुणी इथे जाण्याचा प्रयत्न जर केला, ज्यांना पोहता वगैरे येत नाही, थोडंसं जंगलातील हा भाग आहे, जंगल परिसर आहे, इथे जाण्यास जरा थोडंसं कठीण भाग आहे. हा मंदिर परिसर, अगदी मंदिर परिसराच्या मागच्या साईडला भाग आहे हा. आपण आता नेवारे दादासोबत जात आहोत ते ठिकाण बघण्यासाठी. बरेच दिवसाची माझी अशी इच्छा होती की ते ठिकाण आपण पाहिलं पाहिजे बा. तर आता दादा भेटले मला. हनुमान जयंतीचा आजचा दिवस आहे. अनेक लोकांचे स्वयंपाक इथे येत असतात. स्वयंपाकाची तयारी इथे सुरू आहे. हां बरं. इथे तपस्या करे नाल्यात राहते, वाघ तिथेच राहते, त्याला वाघमारे नाला म्हणते. वाघमारे नाला हाच भाग आहे काय? हो. अच्छा, जो आद्य ग्रामगीताचार्य बेलूरकर दादांच्या लहानूजी लीलामृत मध्ये आहे, हा परिसर आहे. अच्छा, मोठा नाला आहे इकडे समोर. त्या नाल्यात राहते वाघमारे ढोडा जो म्हणे तो हा ढोडा आहे की नाही? खोऱ्यात राहते. असं काय? या खोऱ्यात आता जंगल वाढलेलं आहे तिथे. त्या ठिकाणी ते तिकडेच काय कंदमुळं काही खात होते. हो हो. जुने लोक त्या वक्ती दूध वगैरे काही नेत होते, त्याला आणून येते ते. हो का? आणू नका म्हणे. त्यालाच हा दुष्काळ झाला होता. हो का? हे असं या भीतीने त्याचे आणणार नाही. आणणार नाही बा. हो, हे दूध वगैरे. अच्छा, ते आणू नको म्हणे. हो. या भीतीने म्हणे अशी जर भीती दाखवली बा. हा तो रस्ता आहे की नाही खाली उतरण्याचा नदीकडे? वर्धा माईच्या काठावरती एक कपार आहे आणि या कपाराच्या भागामध्ये सुद्धा ते तपसाधना करायचे, पाणी आणायचे. पाण्याचं दुर्भिक्ष या भागामध्ये. आत्ताच आपल्याला विनोदराव आखरे दादांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलेलंच आहे की पाणी इथून स्वयंपाकाकरता आणावं लागायचं त्या काळात. हा तो अतिशय असा उताराचा रस्ता आहे आणि झाडं वगैरे असे जंगलाचा भाग आहे. दादा आपल्यासोबत आहे. बाबाजीनं त्यांना दिला आपल्यासोबत आज रस्ता पाहासाठी. हा नदीचा परिसर बघा, खोलगट भाग आहे. केजरकर दादा आता आलेले आहे तिथून पूजा करून. वर्धा माईची पूजा करून आलेले आहे केजरकर दादा. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. तर हा असा परिसर, अगदी नयनरम्य असा परिसर आहे. वर्धा माईचा तीर बघा, प्रचंड मोठा विस्तीर्ण असा डोहा आहे. अजिबात कोणत्याच ऋतूमध्ये इथं अडचण येत नसावी. उन्हाळ्यात, कोणत्याच उन्हाळ्यात कदाचित तिथे पाणी आटलं नसावं दादा, आहे की नाही? या भागातलं पाणी कोणत्याच वर्षी असं आटलं नसं निचं पाणी. नाही. पाणी प्रचंड असं विस्तीर्ण पाणी. एका बाजूची दोरी आता तिथं काही झालं तर आत्महत्या जर झाली तर कोणी उतरायचं नाही, असा हे भाग आहे. भयानक डोहा आहे. तर आज आपल्याला हा परिसर, ज्या भागामध्ये बाबाजी जलविहार करायचे, जलक्रीडा करायचे, तो हा परिसर आहे. जर आग लागली, उंबर खेळले, हो, ते स्वस्ती वाड्या गाडी हो निघून गेले. हा, त्या तिथं सांगून गेले काय या डोहातून निघून चालले गेले. अच्छा, उद्या उंबर खेळले येऊ नका का, आग लागणार आहे. आणि तेही बंग गेले ते स्वस्ती. बरोबर, हेच ते ठिकाण आहे. बरोबर आहे, इथूनच गेले ते. फार फार आभारी आहो दादा, तुम्ही या ठिकाणी मला दर्शन घडून आणलं. फार फार आभारी हो तुमचा. जय गुरु. जय गुरु. जय लहानूजी बाबा.